लय अवघड आहे हो माझं. कुठं नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता आपला हा ब्लॉग आहे, चाललो आहे आपण आदमापूरला, तिथून ज्योतिबाला जाणार आहे. आणि हा तिसरा ब्लॉग आहे आपल्या चॅनलवरचा हा तिसरा ब्लॉग आहे. आणि तिन्ही ब्लॉग फक्त आपले मंदिराचे आणि मंदिराला फिरायला गेलेले ब्लॉग आहे. आणि आम्ही आता एका टोल नाक्यावर थांबलो आहे, सांगलीचा टोल नाका त्यावर थांबलो. सांगोलाच्या टोल नाक्यावर थांबलो आहे. आणि ह्याला भोका लागले होते, मला उपाशी आणल्यावर काय करायचं. आणि याला घरनं डायरेक्ट उपाशी उचलून आणले. स्ट्रीम करत होता हा, डायरेक्ट उचललं याला घरून तो. आणि आपल्यासोबत आहे संदीप म्हणजे सँडी आणि भैया जरा बाटली आली आडवी. आपण रिपीट इंट्रोडक्शन करतो. आपल्यासोबत आहेत भैया, बंटी, सँडी आणि मी असं. तर संदीप काही दोन गोष्टी तुम्हाला सांगतोय, तर ऐका. बलगी बोल. हां, या ठिकाणी खायचं थोडं द्या, खाऊन घ्या. घरनं दोन चपात्या खाऊन आले तरी मी बघा ओळीला पळत. आता तर इंस्टा म्हणून म्हणून कळलं मला. लागला मी खाल्लं पोट भरून. एकदा टायला एकदा होऊन जाऊ. ती बंद कर म्हणतो. एकदा होऊन जाऊ. व्हिडिओ बंद करा, मी हाणतो डायरेक्ट सगळं. अजून स्टोरेज लय आपलं काम हाणायचं डोळे झाकून. हां, सोपा आहे बोलाय. आता मला टाईम नाही. हो बाया बोलाय जाऊन मला कोपऱ्याला लागले. ती कापून टाका होईल. काय नाही, फोटो काढायला येतो माझे. महाराज बी होयाच्याकडे आहे. माझं MA-BEd झालं, मी शेती करतो. माझा पोरगा कलेक्टरची परीक्षा दिली आणि पहिल्या झटक्यात पास होतो. दिल्लीला पाठवलं त्याला. पुण्याला त्याने इंजिनियर म्हणून काम केले. कासेगावचं आहे पंढरपूरजवळ. तुम्ही कोणत्या गावचा आहे? असं ते काय जवळ झाला गावाचे पंढरपूर तालुक्यातला मी माळकरी आहे. विठ्ठल करून भागलाय. आता देवपूजेला लागलाय. या 10-15 वर्षात माळकरी झाले. असल्या गोष्टी कोणाला सांगत चालणार काय नाही, काय करू आवडतं त्याच्या मनाला मला भेटते. आता विषय कसा, तुमच्या मनाला मला मी होऊ शकतो का? कोणच नाही. तुमची बायको देखील तुमच्या मनाला मला लय कातील माणूस आहे. लई डेंजर आहे. कुणी जर बोललं त्याच्याविषयी विरोधात आपण कशाला बोलायचं. तुम्हाला माहिती का, मला माहिती, करणाऱ्याला माहिती, करून घेणाऱ्याला माहिती. कशाला वाईट व्हायचं तसल्या गोष्टी. लय अवघड असते. हे आता 36 आकडा लागला. पाहुणं आहे. विषय नाही पण समाजात भांडण लावायचं. त्यांचं तिकडे जाऊ दे. आता आता सध्या नुकसान आपलं किती आहे. तर म्हणलं होतं शेजारला कारखान्यावर जावं. कुठल्या तरी एखादा कारखाना गाठायचा, त्याशिवाय लग्न होत नाही. चोराच्या घरला जाणार आहे. कारखान्यावर गेला की चोराच्या घरला गेला. सहकारी चोर म्हणजे सांगा खेपू माग सरकार वर्ष खेपू माग टोटल हात ती काय कामाला येते. आता ती नाही ते काय वर मस्त तेवढं करा.
एका घोड्यावर चाललोय आम्ही सावकाश जावा. काय अडचण नाही. लय अवघड आहे हो माझं. बा तुम्ही लय भारी हसताय काय नाही. खावाला काय उशीर झालाय परत. हा काय म्हणला झाला तू? 330 काय करतो संडे मी करतो अरे दोन किती वाटशे मनगे हॉटेलची ऍडव्हर्टाइजमेंट करतो. ऐक ब्लॉग मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट करतो हॉटेलची पण. ह्याने काय आपल्याला कमी केलेलं नाही ते. जाताना तुम्ही पाव किलो आपलं ते तसलं डॅ भरून खायला तर घेऊ विचारलेलं बरं असतं. तुम्ही पटकन बरोबर आहे. चला आता झाले सगळ्यांचं जेवण वगैरे झाले. आता निघालो आम्ही आता डायरेक्ट याच्या घरी. आता आधीमध्ये कुठं काय ब्लॉग वगैरे काढत नाही पण आता डायरेक्ट गेलो. ठीक आहे हे आले चड्डीवर. ते हातात घे हातात घे हातात घे हातात घे किती हातात घे की हातात घेऊन काठी बांधली पंपावर आलोय आणि पेट्रोल डिझेल टाकायला आले आणि आलोय आपण आता कांडगाव मध्ये यशच्या घरी. झाकणं ते नाही आलं पण त्या चलो रताळा रील स्टार कसं हा पण त्या एकदा करून दाखव रे. सैरट तू एवढं नियोजन आमच्यासाठी केलं काय काय हा अरे दाखव तू एवढा रील स्टार आहे तू रील स्टार आहे तू रील स्टार आहेस तू बघ बाई याला काय कळत नाही. या पोराट काय विचार करायचा या पोराट काय विचार करायचा मोबाईल सुद्धा लक्षात नाही.
ही म्हणते 3ला उठायचं आहे आणि 3 वाजता जायचं आहे आणि झोप देणार दुसऱ्याला. तू झोप देणार आहे नाही सर? झोपू द्या झोपू बघा आता आम्ही झोपणार उद्या सकाळी 3 वाजता उठून जाता आता मग परत लय दमलो. नाही चला बाय बाय, गुड नाईट, भेटू उद्या सकाळी. झालं आमचं सगळ्याचं आवरून. आता सकाळचे 4 वाजलेत आणि आम्ही आता इथून चालू आहे आदमापूरला. सगळे आवरून बसलेत, पण आता बंट्याचा विषय झाला आहे. काय झाला विषय? बंट्या झाला शर्टवर, त्याची पॅन्ट चुकून दुसरी घेऊन यायची तर चुकून दुसरी घेऊन आलाय. आणि आता जरा प्लॅनमध्ये थोड्या चेंजेस आहेत, ते तुम्हाला पुढे गेल्यावर सांगतो. आता आता पहिलं आधी देवाच्या मंदिरात जायचं आहे. बोला की पुढं काय नाही. चला तब्येत जय श्री हनुमंत रंगवे गावाचे नाव अकलूज यांचे काही थांबले आहे. खल्ला कोणाचा हरवला असेल तर मंदिराच्या समोर पावले आपला अवलंब करून खल्ला. दर्शन करून आलो आम्ही, पण गर्दी एवढी आहे की लय गर्दी आहे. आम्ही मग दर्शनच घेतलं बाहेर ना. आता चालू गाडीकडे. आता प्रॉपर गर्दीतनं बाहेर पडलो आहे आम्ही. आता गाडीच्या पार्किंगकडे चाललो आहे. आता अचानक भयानक यांनी मधनंच प्लॅन चेंज केला आहे आणि आता डायरेक्ट आलो आहे आम्ही राऊतवाडीच्या धबधब्याखाली. मधनंच प्लॅन चेंज केला आहे मधनंच अचानक. आता ज्योतिबाला जायचं चाललं होतं, पण म्हणले नाही, राऊतवाडी इथनं जवळ आहे, 10 किलोमीटर आहे, इथनं धबधब्यापाशी जाऊ आणि बघू धबधबा कसा आहे. काय आपण लय दिवस गेलो नाही कधी, म्हणून यांचा प्लॅन चेंज. तर आलो आहे, व्ह्यू बघताय तुम्ही कसं आहे. आणि आता चाललो आपण धबधब्याकडे. ओ किती दाखवलं रील मध्ये मोठा धबधबा. कुठं आहे मोठा? हा धबधबा बघायला आपल्याला वेट अँड वॉच. पुढे नजारा टॉप असणार आहे. होय, बघू आता पुढे गेलो. चला आता हे तर म्हणतं ना एवढा टॉपचा व्ह्यूचा नसू दे, झाला सांगतो. धबधब्यात जवळ आलोय आम्ही आणि ही धबधबा आहे मोठा, लय मोठा आहे. लय मोठा. कोण म्हणलं होतं? कुठे गेला? इकडे येतो. डेंजर आहे बाबा. इकडे इकडे. डेंजर आहे. कुठं आहे? कुठं आहे? कुठं आहे धबधबा? कुठं धबधबा? कुठं मोठा आहे? सीन खतरनाक आहे. आजी मोहरायची. नदी आहे मंदिर आहे बघा. समोर नदी आहे. नदीच्या पुढच्या साईडला देवळा आहे. वर्ष तरी किती वारीला येते. आता काय, आता सगळे ही पण वारी बघायची, ते पण वारी बघायचं, सगळंच बघायचं. ते आपण देवाला बघितलं पाहिजे थोडंफार. मला वेळ नाही, वेळात वेळ काढायला लागतो देवाला. वेळात वेळ काढल्याशिवाय देवाला आता धबधब्यापासून आपण खाली आलोय आणि कोल्हापूरची फेमस खव्याची बर्फी घ्यायला थांबलोय आणि तुम्हाला आता बर्फी दाखवतो मी. अशी बर्फी घेतली आणि 400 रुपयाला किलो आहे ती बर्फी. बंट्याला गोड आवडतं, गोड खायचं. मला लय आवडतो विषय. इकडं बघ, इकडं कमी कर. आता आमचं काका लागलो होतं आपल्यासोबत गेम करायला, बॉक्स वजन वजा करून
हे करून द्यायला लागलो होतो पण हा यानं ओळखलं. आता डायरेक्ट मोठा काटा आणलाय, मोठा काटा आणलाय. काटील काटा आणलाय, काटील काटा. ओके ओके मला 2 टाका. 2 टाकावे. भाऊ तुम्ही काल फोन नाही ना केला त्यामुळे आम्ही गेलो ना. भाऊ तुम्हाला माहिती ना आपली आमुषाला आम्ही जात राहतो. हा पण भाऊ जरा तुम्ही लक्ष आमच्यावरच कमी केलंय भाऊ. नाही ना भाऊ तुम्ही वरचीवर तुम्ही माणसांना विसरून राहिले ना. नाही ना भाऊ तुम्ही मोठी माणसं उरायला ना. नाही ना भाऊ खरे बोलतो ना आम्ही खोटी कशाला बोलू. नाही ना भाऊ असं काय बोलतो मी. नाही हो आपलीच माणसं आहेत ना पण माणसं आम्हाला गरीबाला विसरू राहिले ना. फोन नाही करीत तुम्ही भाऊ. बोला ना भाऊ. अहो काही सांगू द्या भाऊ तुम्हाला असलीच भाषा बोलू नका ना भाऊ तुम्ही. भाऊ तुम्ही वरचीवर आम्हाला विसरून राहिला ना. तुम्ही काय फोन बी करीत नाही. आम्ही असू द्या आता दिवस तुमचे आहेत भाऊ. अहो असू द्या तुमच्या आशीर्वादाने येई ना आमचे पण दिवस. असू दे भाऊ तुमचा आशीर्वाद राहू दे आमच्या पाठीशी फक्त. नाही ना तुम्हाला आपण आता कोल्हापुरातनं डायरेक्ट आलो पंढरपुरात खर्डीमध्ये सीताराम महाराज दर्शन घ्यायला. आणि आधीमध्ये काही शूट केलं नाही कारण सगळे झोपले होते आणि ड्रायव्हिंग करत होतो मी आणि भैया जागे होतो फक्त. हो मी जागा होतो आणि आता हा ब्लॉगचा शेवट आहे. आधीमध्ये काही शूट केलं नाही डायरेक्ट घरी आलं आणि हा एंड आहे ब्लॉगचा. हा दुसऱ्या ब्लॉगचा एंड आहे. आणि आता बाय बाय. आता आपण भेटू डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये.